आज सकाळी सकाळीच मी आणि आई लवकर उठून चाललो होतो नदीला। तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या व्लॉगमध्ये। गावातले सगळे लोक नदीला देवी मानतात, त्याच्यामुळे नदीचं पूजन करायला जाताना अनवाणी पायाने म्हणजेच बिना चप्पलचं जावं लागतं। मी आईंना म्हणत होते आपल्याला यायला आज खूप वेळ झाला। आई मला म्हणत होत्या आता 5:30ला म्हणजे उजडते जा। आणि ही पहा आमची कृष्णामाई, नदी गावातच आहे त्याच्यामुळे पाण्याची कमतरता तर आम्हाला कधीच भासत नाही। आणि नदी पुजायला लोक पण आलेले आहेत पहा। आणि असं म्हणतात आमच्या गावातली ही नदी उलट्या दिशेने वाहते आणि नदीजवळची माती घेऊन त्याचे छोटे छोटे मुटके करून त्याची पूजा करावी लागते। पूजा करून आम्ही घरी निघालो आणि गावातले लोक असं म्हणतात की एकदा नदीतून आपण बाहेर पडलो की परत पाठीमागे वळून पाहायचं नसतं। आणि नदीकडली वाट म्हटल्यावर ह्या गोष्टी तरी दिसणारच। काल अमावस्या होती म्हणून कोणतरी उतारा टाकून गेलाय आणि काय काय टाकले बघा तरी। लिंबू आणि मिरची तर ठीक आहे, कांदा टोमॅटो जसं की सगळं सॅलेड करून। आणि अमावस्या होती म्हणून प्रत्येक जण आपली गाडी धुवून त्याची पूजा करतो। आणि गावाकडे हेच तर पाहायला मिळतं, प्रत्येक लोक परंपरेची जपणूक करताना दिसतात। बिना चप्पलचं जाताना वाटतं सोपं, पण नदीकडेला एवढी काट्याची झाडं आहेत ना, भरपूर काटे टोचली। आणि अमावस्याला आम्ही गायीची पण पूजा करतो म्हणून बाबा गायीला पण स्वच्छ धुवून घेतात। आणि पूर्वीची लोक असं म्हणतात नैवेद्य दाखवलेला भात घराच्या चारी बाजूने शिंपडला की घरात साप येत नाही। आणि आई भात शिंपडताना काय म्हणत आहेत पहा, कुठं असलास तर आम्हाला दिसू नकोस बाबा म्हणायचं असं त्या सापाला म्हणत होत्या। नंतर दोघींनी मिळून गायीची पूजा करून आई गेल्या माधुरी आईनं पपई द्यायला। तेवढ्यात माधुरी आई इलायचींचा घेऊन आल्या आणि म्हणतात तर काय माझ्या नवऱ्यानं आणलाय, गोड आहेत खावा जावा। तर आई म्हणतात खाऊ तर लई वाटते ग बाई, खरं काय करायचं, टोटरच लई बसतात। आणि आई म्हणाल्या आज घरातली कामं लवकर आवरल्यात, तिजोरी स्वच्छ करून घेऊया। तिजोरीतला सगळा पसारा खाली काढला, तेवढ्यातच आमच्या घरी आले 2 पाहुणे। मग काय कसा बसा पसारा आवरला आणि सगळेजण बसलो जेवायला। हे आहेत आमच्या आईंच्या सगळ्यात लहान बहीण। सगळेजण जेवण करून आवरलो आणि संध्याकाळी कामं चालू होतात हॉटेलची म्हणून हॉटेलला निघालो। तर चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।